श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेची कथा सांगणार आहोत. गुरुपौर्णिमा का साजरी करावी? इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म झाला. वेदव्यासजींच्या स्मरणार्थ दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा दिवस बनवला जातो. या दिवशी वेदव्यासजींनी भागवत पुराणाचे ज्ञान देखील दिले जाते. आणि हो मित्रांनो, गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. तर आता आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी आपल्याला गुरु आणि गुरुसन्मान, ज्येष्ठांना आदर आणि सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुदक्षिणा देणे महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमे दिवशी व्रत, दान आणि उपासनेलाही खूप महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक कोणी ना कोणीतरी येणारी व्यक्ती ही आपल्याला काहीतरी शिकवणच देऊन जाते. आता गुरुपौर्णिमेची कथा. महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला. वेदव्यास यांच्या बालपणाची गोष्ट आहे. वेदव्यासांनी आपल्या आईवडिलांना देव पाहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांची आई सत्यवतीने त्यांची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला. जेव्हा वेदव्यास हट्टी होऊ लागले तेव्हा त्यांना आईने जंगलात जाण्याचा सल्ला दिला. निघताना आईने वेदव्यासजींना सांगितले, जेव्हा तुम्हाला घर चुकते तेव्हा परत या. त्यांनी जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या प्रभावामुळे वेदव्यासजींना संस्कृत भाषेचे भरपूर ज्ञान झाले. मग त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. महर्षी वेदव्यास यांनी महाभारत, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची रचना केली. महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते. म्हणूनच तर गुरुपौर्णिमे दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकलव्याची गोष्ट आपण कशी विसरू शकतो? प्रसिद्ध भारतीय पौराणिक कथा आहे. एकलव्य हा निषादराज हिरण्यधनुचा मुलगा होता आणि त्याला धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा होती. तो गुरु द्रोणाचार्यांकडे शिष्य म्हणून जायला निघाला, पण द्रोणाचार्यांनी त्याला कौरव आणि पांडवाचेच गुरु असल्यामुळे शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. एकलव्याने हार मानली नाही. त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि त्याची पूजा करत त्यांनाच आपला गुरु मानून धनुर्विद्येचा सराव सुरू केला. एकेवेळी द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यासोबत जंगलात फिरत असताना त्यांचा कुत्रा एकलव्याच्या दिशेने धावत गेला आणि भुंकू लागला. एकलव्याने आपल्या बाणांनी कुत्र्याचे तोंड असे काहीसे बंद केले की त्याला कोणताही इजा झाली नाही आणि त्याला काहीही बोलता येईना. ही गोष्ट द्रोणाचार्यांनी पाहिली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी एकलव्याला विचारले, तू हे धनुर्विद्येचे ज्ञान कोणाकडून शिकलास? एकलव्याने सांगितले, मी तुम्हास माझा गुरु मानून हे ज्ञान मिळवले आहे. द्रोणाचार्यांनी मग एकलव्याला गुरुदक्षिणा मागितली.
एकलव्याने लगेच गुरुदक्षिणा देण्याची तयारी दर्शवली. द्रोणांनी त्याला उजव्या हाताचा अंगठा कापून देण्यास सांगितले. एकलव्याने कोणताही विचार न करता आपल्या अंगठा कापून द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिली. या कथेमधून आपल्याला समर्पण, निष्ठा आणि गुरुभक्तींचे धडे मिळतात. एकलव्याच्या त्यागातून गुरुदक्षिणेचे महत्त्व आणि कठोर